शेतकरी मित्रांनो नमस्कार। खरीप 2026 साठी रासायनिक खतांच्या किमतींमध्ये मोठे बदल झाले आहेत। कोणत्या खताची किंमत किती वाढली, कोणते खत जुन्याच दरात मिळणार आहे आणि यंदा खत खरेदी करताना किती अतिरिक्त खर्च येणार आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच बाजारभाव, खतांच्या किमती आणि शेतीत नफा वाढवणाऱ्या महत्त्वाच्या माहितीसाठी आत्ताच कृषी सेतूला सबस्क्राइब करा। सर्वप्रथम 10-26-26 या खताबद्दल बोलूया। मागील वर्षी हे खत सुमारे 1850 रुपयांना मिळत होते। यावर्षी त्याची किंमत वाढून जवळपास 2150 रुपये झाली आहे। डीएपी म्हणजे 1846-0 हे खत मागील वर्षी 1350 रुपयांना मिळत होते आणि यावर्षीही 1350 रुपयांनाच मिळणार आहे। 15-15-15 या संतुलित खताची मागील वर्षीची किंमत सुमारे 1650 रुपये होती। यावर्षी ही किंमत थेट 2050 रुपयांपर्यंत पोहोचली आहे। 12-32-16 हे खत मागील वर्षी सुमारे 1800 रुपयांना मिळत होते। यंदा त्याची किंमत वाढून जवळपास 2025 रुपये झाली आहे। 20-20-013 या खताची किंमत मागील वर्षी 1450 रुपये होती। यावर्षी ती वाढून सुमारे 1800 रुपये झाली आहे। युरिया या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या खताबद्दल बोलायचे झाल्यास 45 किलोची बॅग मागील वर्षी 266 रुपयांना मिळत होती आणि यावर्षीही ती 266 रुपयांनाच उपलब्ध राहणार आहे। 24-24-0 हे खत मोठ्या प्रमाणावर वापरले जाते। मागील वर्षी याची किंमत साधारण 2100 रुपये होती। यंदा ती वाढून सुमारे 2200 रुपये झाली आहे। 14-35-14 या खताची मागील वर्षी किंमत 1800 रुपये होती। यावर्षी ती वाढून 2100 ते 2200 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे। 8-21-21 या 40 किलोच्या बॅगेची किंमत मागील वर्षी 2100 रुपये होती। यावर्षी ती वाढून जवळपास 2300 रुपये झाली आहे। मित्रांनो, आतापर्यंत दिलेली माहिती उपयुक्त वाटत असेल तर अशी उपयोगी शेती माहिती रोज मिळवण्यासाठी कृषी सेतूला सबस्क्राइब करायला विसरू नका। 19-19-19 हे खत मागील वर्षी सुमारे 2000 रुपयांना मिळत होते। यंदा त्याची किंमत 2200 ते 2300 रुपयांच्या आसपास राहू शकते। 16-16-16 हे खत मागील वर्षी 1600 रुपयांना मिळत होते। यावर्षी त्याची किंमत 1650 ते 1700 रुपयांच्या दरम्यान राहणार आहे। SSP म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट, दाणेदार आणि पावडर या दोन्ही प्रकारांमध्ये वाढ झाली आहे। पावडर स्वरूपातील खत जे 450 ते 500 रुपयांना मिळत होते ते आता सुमारे 600 रुपयांच्या आसपास मिळू शकते। दाणेदार SSP ची किंमत 650 ते 700 रुपयांपर्यंत जाऊ शकते। MOP म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश मागील वर्षी सुमारे 1700 रुपयांना मिळत होते। यंदा त्याची किंमत वाढून जवळपास 1975 रुपये झाली आहे। 28-28 या खताची किंमतही वाढली असून यावर्षी ते जवळपास 2000 रुपयांच्या आसपास मिळू शकते। 14-28-14 या खतामध्येही वाढ झाली आहे। मागील वर्षी हे खत 1700 ते 1800 रुपयांना मिळत होते। यंदा त्याची किंमत आणखी वाढलेली आहे। अमोनियम सल्फेट हे युरियाला पर्याय म्हणून वापरले जाणारे खत मागील वर्षी 950 रुपयांना मिळत होते। यावर्षी त्याची किंमत वाढून जवळपास 1150 रुपये झाली आहे। मायक्रो न्यूट्रिएंट्स मध्ये देखील मोठी वाढ झाली आहे। झिंक सल्फेट, फेरस सल्फेट आणि मॅग्नेशियम सल्फेट यांसारखी उत्पादने जी 500 ते 550 रुपयांना मिळत होती ती आता 700 ते 750 रुपयांपर्यंत पोहोचली आहेत। एकूण पाहता खरीप 2026 मध्ये बहुतांश रासायनिक खतांच्या किमतींमध्ये 200 ते 500 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी खत खरेदीचे नियोजन आधीच करून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। शेतीत खर्च कमी करून उत्पन्न वाढवायचं असेल तर कृषी सेतूला सबस्क्राइब करा।